नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी जनतेच्या समस्या, तक्रारी आणि अडचणी जाणून घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात जनता दरबाराचं आयोजन करण्यात आले होतं। यावेळी लातूर शहर आणि जिल्हाभरातील असंख्य नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन आपापल्या तक्रारी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासमोर मांडल्या। नागरिकांसोबत शहरातील नगरसेवकांनी देखील आपल्या प्रभागातील समस्यांचे निवेदन आयजी यांना दिले। यावेळी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना नागरिकांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याचा आदेश यावेळी शहाजी उमाप यांनी दिले। आयजी सर आले, त्या निमित्तानं आम्ही त्याची भेट घेतली। एक सदिच्छा भेट देण्यासाठी त्या ठिकाणी आलो होतो। पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी लातूर या ठिकाणी जेव्हा आलेले आहेत तेव्हा लातूर शहरातील वाढत असलेली अवैध गुन्हेगारी, त्यात मटका असेल, गुटखा असेल, क्लबच्या माध्यमातून पण 1-2 क्लबवर भांडणं झालेली आपण व्हिडिओ फुटेज त्यापर्यंत पाहिलं, दारू विक्री असेल, हातभट्टी असेल, इतके हे अवैध धंदे या लातूर शहरामध्ये म्हणजे पोलिसांनी कारवाई करून देखील हे परत तेच व्यक्ती त्यांच्यावरच कारवाई आणि तेच व्यक्ती परत हेच धंदे करतात आणि परत त्यांच्यावरच कारवाई होती। आमचं प्रशासनाला या आपल्या एकमत डिजिटलच्या माध्यमातून मला प्रशासनाला विनंती आहे की ज्यांच्यावर परत ज्या पद्धतीने गुन्हे दाखल होतात त्यांच्यावर परमनंटली काहीतरी सोल्युशन काढून लातूरला या गुन्हेगारी मुक्त करावं आणि अवैध धंद्याच्या माध्यमातून जे काही मुलं या अवैध धंद्यामध्ये सक्रिय होत आहेत आणि कमी वेळेमध्ये पैशाच्या मार्गी लागून तरुणांचं आयुष्य जे बर्बाद होत आहे त्याला पोलीस प्रशासनाने आळा घालावा एवढी विनंती आमची प्रशासनाला असणार आहे। 7च्या वतीनं तसेच पूर्व भागामध्ये ज्या अवैध धंद्याचं प्रचंड मोठं त्या ठिकाणी जाळं निर्माण झालेलं आहे, तरुण पिढी कुठंतरी वाम मार्गाला लागलेली आहे, तेव्हा माननीय शहाजी उमाप साहेबांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाद्वारे बोधनगर असेल आणि अन्य पूर्व भाग असेल त्या पूर्व भागामध्ये जो मटका, सोरट, गुडगुडी नावाचा जो प्रकार चालू आहे, तिथली भोवरा, असे अनेक अवैध धंदे, अवैध दारू विक्री चालू आहे खुलेआम, त्यावर कुठलाही निर्बंध नाही, सिंधी विक्री जोरात चालू आहे केमिकलयुक्त, तेव्हा अशा अवैध धंद्यावरती कठोर कारवाई करावी असे आम्ही शहाजी उमाप साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि शहाजी उमाप साहेबांनी एक सकारात्मक पाऊल त्याबद्दल उचलण्याचं आश्वासन या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे। Thanks for watching Ekmat Digital.